गेल्या वर्षी राधा 16 महिन्यांची असताना पहिल्यांदा गुढीपाडव्या दिवशी डोंबिवलीमधील शोभायात्रेला जाऊन आली. जाताना राधाला बाबांचाच हात पकडून जायचे होते, म्हणून आईचा हात सोडून राधा बाबांच्या मागे पळत गेली, माझा हात पकडा म्हणून. नंतर आम्ही रिक्षाने शोभायात्रेला जाताना रिक्षाला अडकवलेल्या गोंड्याकडे राधाचे लक्ष होते, कारण ते हवेने उडत होते. ते पाहताना राधाला फार मज्जा वाटत होती. पुढे शिवाजी चौकात किल्ल्याचा केलेला सुंदर देखावा आम्हाला पाहायला मिळाला आणि आम्ही एकदाच शोभायात्रेजवळ जाऊन पोहोचलो. भजनाच्या टाळ्यांच्या नादावर राधाने टाळ्या वाजवल्या, गुढीसोबत फोटो काढला आणि मग आम्ही पुढे निघालो फडके रोडवर. तिथे तर वेगवेगळ्या पथकांच्या लेझिमा, ढोल ताशा, झांजा, घंटा वाजवणारे सदस्य तसेच झेंडे फडकवणारे सदस्य पाहायला मिळाले. एका ताईने राधाला वाजवण्यासाठी म्हणून लेझिम दिली. बाबाने राधाला एकदा दाखवले कशी वाजवायची आणि राधाने वाजवली सुद्धा. राधा मात्र शोभायात्रेची सगळी दृश्य स्वतःच्या डोळ्यात सामावून घेत होती आणि सगळ्या गोष्टींचे व्यवस्थित निरीक्षण करत होती आणि मज्जा करत मध्ये मध्ये नाचत सुद्धा होती. शोभायात्रेला जाण्यासाठी राधाला लवकर उठवले होते, म्हणून थोडी झोपेत सुद्धा होती राधा, पण तरीसुद्धा नाचल्याशिवाय काही आमच्याकडून राहत नव्हते. आम्हाला तर शोभायात्रेत सहभागी व्हायला खूप मजा आली. आमच्यासोबतच तिथे वेगवेगळ्या वाहिन्यांचे पत्रकार, फोटोग्राफर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स तसेच महाराष्ट्राचे हास्य जत्रेचे कलाकार सुद्धा शोभायात्रेचे क्षण टिपण्यासाठी आले होते. ढोल ताशा पथक तर मी यापूर्वी पाहिले होते, पण राधामुळे झेंडे फडकवण्याचा प्रकार सुद्धा प्रत्यक्ष पाहण्याचा सुखद अनुभव मला मिळाला. शोभायात्रेत दर्शकांची रेलचेल असल्यामुळे मला कट फ्रेममध्ये रेकॉर्ड करावे लागले होते, पण तुम्ही आजूबाजूला दर्शक पाहू शकतच असाल. लेझिम पथक व्यवस्थित वाजवत आहेत का याचे निरीक्षण करताना राधा मॅडम. शोभायात्रेची पुरेपूर मजा घेऊन झाल्यानंतर आम्ही नीरा प्यायला गणेश मंदिराजवळ जाऊन पोहोचलो. पहिल्यांदा नीरा टेस्ट केल्यावर राधाला अजून नीरा हवा होता. पिऊन झाल्यानंतर राधाने वेगळेच एक्सप्रेशन दिले होते, पण ते मी मिस केले, म्हणून बाबा तिला पुन्हा करायला सांगत होते. तेव्हा राधाला हसू येत होते. अखेर बाबांच्या प्रयत्नांना यश मिळाले. गर्दीला आवरण्यासाठी शिट्टी वाजवणाऱ्या एका मामाने राधाला शिट्टी वाजवायला दिली. मग राधा पोहोचली गणेश मंदिरासमोरील विठू माऊलीच्या देखाव्याजवळ. तिथे राधाने आईसोबत आणि आलेल्या काही कॉन्टेंट क्रिएटर्ससोबत फोटोज काढले आणि मग विठ्ठलाचा फोटो घेऊन तिच्या वयाच्या लहानग्या चिमुकल्यांसोबत खेळू लागली. लहानपणापासूनच राधा तिची खेळणी असो किंवा खाऊ असो सगळ्यांसोबत शेअर करून खाते. आता सुद्धा बाबांनी दिलेली टाळ ती छोट्याशा ताईला देत होती आणि तिची टोपी खाली पडली म्हणून तिला उचलून घालत सुद्धा होती. ताईसोबत खेळून झाल्यानंतर राधा निघाली तिच्या लाडक्या हत्ती दादाकडे आणि हत्ती दादाची सोंड दाखवून ते सोंडेची ॲक्शन करत होती राधा. फक्त ती पाठमोरी उभी होती म्हणून आपल्याला दिसली नाही. पुन्हा एकदा एका गुढीसोबत फोटो काढून राधा निघाली हॉटेलमध्ये खाऊ खायला, पण त्याआधी गौमातेला सुद्धा थोडासा चारा खायला दिला. त्यावेळी राधा नुकतीच बोलू लागली होती आणि तिने पहिल्यांदा गाय हा शब्दोच्चार केला होता. गोड शब्दोच्चार मी नंतर हॉटेलमध्ये रेकॉर्ड केला. नंतर बाबांच्या खांद्यावर थोडा वेळ झोपून आम्ही हॉटेलमध्ये जाऊन पोहोचलो. तिथे राधाने बाबांसोबत खाऊ शेअर करत व्हीट पप्स खाल्ले. राधाला पहिल्यापासून एक सवय होती, कितीही मोठी वाटी दिली, कितीही खाऊ दिला तरी तो आई किंवा बाबांच्या हातात घेऊनच खायचा. राधा तुझी नेलपेंट दाखव का, नेलपेंट. नंतर राधा आणि बाबांचा श्रीराम आणि शबरी मातेचा प्रसंग सुरू झाला. शबरी माता जशी गोड बोरे चाकून श्रीरामांना भरवत होती, तशी एवढे छोटेसे व्हीट पफ सुद्धा राधा थोडेसे खाऊन मग बाबांना भरवत होती. मुंजा कसं करतो गं मुंजा.
मग राधाचे बोबडे बोल ऐकत आम्ही घरी आलो.